नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ. खरं तर आज आपण अशा वेगळ्या ठिकाणी आलो आहोत की दुसऱ्या देशामध्ये केली जाणारी शेती आज आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला भेटत आहे. आणि अतिशय वयाने जास्त असणारे पण मनाने तरुण असणारे शेतकरी आहेत. आणि यांचा आजचा खरं तर विषय असा महत्त्वाचा आहे की हे वेगवेगळ्या व्हरायटीज यांच्याकडे आहेत आणि ती कोणती शेती आहेत ही आपण त्यांच्या तोंडून माहिती घेणार आहोत आणि त्याची माहिती आपण परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम त्यांची आपण पूर्ण ओळख करून घेणार आहोत. आपलं नाव सांगा साहेब. मी दशरथ लक्ष्मण थोरवे. मी BSc ॲग्री आहे 1970चा. आत्ता वय माझं आता 80 चालू आहे आणि मी गेली 50 वर्ष सगळ्या प्रकारची शेती करत आलो. आणि ज्या वेळेला आपण खूप कष्टाची शेती करू शकणार नाही असं वाटलं त्यावेळेला लांब मुदतीचा विचार करून 10 वर्षानंतर आपण काय असू आणि सतत आपल्याला शेतकरी असतानाही आपल्याला याच्या जे काय म्हणतो त्याला नवीन प्रयोग नाही म्हणजे जे शाश्वत उत्पन्न म्हणून जे काही येतं किंवा पेन्शन वगैरे लोकांना मिळते ती शेतकऱ्याला पेन्शन मिळावी या हेतून तर मी हे 1 एकरचं अवोकाडो हे प्लांटेशन केलेले आहे. हे माझे गेल्या 5 वर्षापासून लागवड करून मी ती देखभाल केली. आता 4थ्या आणि 5व्या वर्षापासून आता परिस्थिती अशी झाली की 10 वर्षानंतर मला दर म्हणजे निदान 10 लाख रुपये मला हे मिळतील. म्हणजे 1 लाख रुपये मला पर महिना इतर याच्या माझे जे बरोबरचे होते कमिशनरचे PA वगैरे बँक ऑफिसर त्यांना लाख रुपये ही पेन्शन मिळते. मला ह्या 1 एकरमधूनच तेवढी पेन्शन किंवा त्याहून जास्त मिळावी या हेतून हे केलं आणि तेवढी मला नक्की मिळेल. आता आपल्याकडे कोणत्या व्हरायटी आहेत? माझ्याकडे ना 11 प्रकारच्या व्हरायटी आहेत. म्हणजे अनवदादानी ते झाल्यात. मला कुठलीही व्हरायटी माहीत नव्हती, फक्त अवोकाडोचं प्लांट एवढंच माहीत होतं. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणून मी वेगळी आणली. काही परदेशातून आणलेली, अमेरिकेतून आणली, केनियात माझं मित्र आहे त्यांनी काही पाठवल्या आणि अमेझॉनवरनं हे केल्या आणि मुंबईला जे इम्पोर्टर वगैरे असतात प्लांटची त्यांच्या मार्फत काही मागवल्या. अशा पद्धतीनं माझ्याकडे 11 व्हरायटी तयार झाल्या. त्या 11 व्हरायटीमध्ये 5 व्हरायटी इतक्या चांगल्या निघाल्या की त्या मला प्रॉफिटेबल वाटल्या. बाकीच्यांना काहींचा फळांना आकार नाहीये, काहींना फळं भरपूर येत आहेत पिंकटन सारख्यांना, परंतु त्यांना साईज नाहीये जे मार्केटला चालणार नाहीये. आणि काही अशा वेड्यावाकडे डंबेल सारख्या वगैरे फ्रूट असूनही ते कुणी विचार करणार नाही. पण एक सारखी ज्या वेळेला जी फळं आहेत अशा पद्धतीच्या आणि त्यातही मी 10 वर्षाचा अनुभव घेतला हा कुणालाही नाहीये. अवोकाडो उत्पादक तर नाहीच नाही, पण जे व्यापार म्हणून जी प्लांट विकतात शेतकऱ्यांना ते माझं म्हणणं आहे की ते फक्त फसवणूक करतात, पैसे मिळवतात. त्या प्लांटला ते A टाईप आहे की B टाईप आहे. जर A टाईपची सगळी लागवड असेल तर हार्डली 20% तुम्हाला फळं मिळतील. B टाईपच जर असेल तर ती हार्डली 20% मिळेल. दोन्ही एकत्र असतील तर 80-85% मिळेल. आणि तेही 20 याच्या फुटांच्या आतमध्ये त्यांची दोन्ही A आणि B असावी. कारण मधमाशी मार्फत पॉलिनेशन होतं, हँड पॉलिनेशन होत नाही. मग मधमाशी 20 फुटापर्यंत इकडून तिकडे जाऊ शकते, ती लांब कुठे जाणार नाही. म्हणून एकाला एक A आणि B हे लावावी अशा पद्धतीचं मी नियोजन केलं. आणि त्याप्रमाणे मला 4थ्या वर्षी 1200-1250 किलो माल निघाला. मॉलवाल्यांनी स्वतः येऊन, कारण महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे उत्पादक शेतकरी म्हणून मी पहिलाच आहे, मी एकटाच आहे. आता नवीन तयार व्हायला लागलेले नवीन लागवडी ते 2-4 वर्षांनी होतील. खूप आनंदाची गोष्ट व्हावी. पण आता कुणीही उत्पादक नाही, सगळं इम्पोर्टच होते. इम्पोर्ट थांबवायचं म्हटलं तर कमीत कमी 50 वर्ष आपल्याला लागवडी करावी लागतील. आणि तेवढ्या लागवडी होईपर्यंत शेतकरी म्हणजे त्यात सुज्ञ होईल, माहिती होईल झाडांच्या आणि त्याच्या लाईफस्टाईलचं देखील हे होऊन जाईल. तुमच्या मते आता साधारणतः कोणत्या व्हरायटीची आपण लागवड केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये तरी? महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. आणि माझे काही मित्र शेअर दिलेले आहेत, त्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट असतात, जुने मित्र आहेत आणि ते रिटायर झालेले पण राहिला तिथे. तर ते हॉर्टिकल्चरिस्ट जे आहेत त्यांनी मला हे सांगितलं की अर्का रवी आणि अर्का सुप्रीम जे पूर्वजूंनी हे केलेले डेव्हलप केली ती महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये A टाईपची व्हरायटी खूप चांगली चालणार. त्याला हे B टाईपची बॅकॉन म्हणून जे अमेरिकन हे केलेली मी इम्पोर्ट केलेली ती व्हरायटी मी त्याच्या शेजारी लावलेली दुसऱ्या लाईनमध्ये. ती त्याच्यामुळे पॉलिनेशन होऊन 100% त्याचं हे होते. त्यातच बलून म्हणून एक व्हरायटी मी त्याला नाव बलून दिलेले आहे त्याच्या फळाच्या साईजमुळे. मला त्याची व्हरायटी आतापर्यंत समजली नाही वाचून याच्यातून, पण ती बलून
आणि हे बेकॉन का तर सहज मला लक्षात यावं म्हणून बी बेकॉन तर माहित आहे, पण बलून हे नाव ठेवलं काय, बलून आणि बेकॉन बी टाईप. बरोबर. आणि अशी येतं त्यालाही अतिशय बी टाईपचे अतिशय उत्कृष्ट हे येतात आणि हे बीचं ते पॉलिनेशन होतं. आता हॅश जी आहे किंवा पिंकटन लावूच नाही माझं असं मत आहे. कुणाने काय निवडावं हे काही मी सांगू शकत नाही. पण हॅश जी आहे खूप चांगली कमर्शियल, जगभर तिची नाव आहे, हायब्रिड आहे आणि ते पुढच्याही काळात अतिशय चांगलं उत्पन्न देणार आहे. आणि ते संशोधनातून त्यांचं वाईल्ड पर्सेंटेज वगैरे हा सखोल याचा हे आहे, तो वेगळा विषय. पण हॅशला सगळ्यांचं माहिती, जगाला सगळं काय आहे ते आवाकडं म्हटलं की हॅश माहिती आहे. किंवा ब्राऊन होतं का, म्हणजे हॅशच ब्राऊन होते. बरोबर काय, मग त्यांना ते माहिती आहे म्हणून मग हॅश पण लावावी, ए टाईप लावायची, बी टाईप लावायची आणि हॅश लावायची. आता मी नेहमी सुचवतो परिस्थिती किती याची, ज्याला पैसे खर्च गुंतवणूक करण्याची हे लाखभर रुपये हे करायची, त्यांनी ए ची 50 लावावी, बी ची 50 आणि हॅश 50 अशी 150 लावावी. ज्याची परिस्थिती थोडी हे आहे, खर्च करण्याची हे नाही, आपल्याकडे हॅशी पाहिजेच, मग 10-20% हॅशी घ्यायची आणि ए आणि बी ची उरलेली लावायची. एकाड एक लाईन लावल्या म्हणजे पॉलिनेशन होणार. आणि हॅश लावलीच नाही तर प्रश्न येईल पुढच्या काळात. बरोबर. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी ज्या वेळेला मॉलवाले आणि हे व्यापारी फळांचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला ते म्हणायचे आवोकाडो म्हणजे काय, हॅश आहे का तुमच्याकडे? हा ठीक आहे, माझ्याकडे 6च प्लॅन्ट आहे. बरोबर. पण माझ्याकडे आहे म्हटलं. आहे पहिल्यांदा आल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे आपण बार्गेनिंग करताना इंडियन 300 रुपयांनी घेतली आणि हॅशची मात्र 800 रुपयांनी, मग इंडियन एवढी जर स्वस्त मिळत आहे त्याच्यात डबल टिबल फायदा आहे. बरोबर. मग इंडियन का नेऊ नयेत, मग इंडियनही नेली आणि हॅशची पण नेली. आता बाजारपेठेचं कसं नाही जास्त, काय बाजार भेटतात साधारणतः? बाजार तुम्हाला इम्पोर्टेड आहे ना, ते 1000 ते 1200 रुपये किलो निघेल. पण बाहेरून येणारी फळं म्हणजे तेही बाहेरची लोक ज्या वेळेला व्यापार करतात ते काही अज्ञानातून करत नाही. बरोबर. ते कमीत कमी एका किलो 10-12 बसतील अशी छोटी काढतात. आणि इथं नगावर विकली जात आहे ते 100 रुपये एक नगाने विकले जातात. बरोबर. आणि खूपच राहिली, ओव्हरराईप व्हायची वेळ आली किंवा नासून जाणार आहे त्यापेक्षा विका म्हणून ते 60 आणि 70 रुपयाला विकली जातात असं काही जण म्हणजे व्यापारी सांगतात. बरोबर. पण खरी किंमत म्हणजे 100 रुपये फळ. आता आपली ज्या वेळेला ही इंडियन फळं नेत आहेत ही स्वस्त त्यांना समजतात. बरोबर. आणि मग स्वस्त हे ते 300 नेतात 600 ते 700 रुपयांनी, म्हणजे डबल फायदा मिळतो. बरोबर. आणि हॅश वगैरे त्यांनी आपल्याकडून 800 नेतात, बाहेरची 1200 घेण्यापेक्षा आपली 800ची चांगली त्यांना वाटतात. 100% बरोबर. म्हणून मग ते येऊन अगदी स्वतः तोडून आणि हे करतात, जागेवर पैसे देतात आणि इतकं चांगलं. आता याचं भविष्य कसं वाटतं मला, येत्या काळामध्ये काय कंडिशन राहील? येत्या काळात आपल्याला 1000 टन फक्त इम्पोर्टच होते, इंडियामध्ये अजिबात उत्पादन नाही. अतिशय थोडंसं केरळ वगैरे येत, परंतु ते देखील अशा जंगली व्हरायटी. बरोबर. सगळ्या चांगले ते असं नाहीये. पण तिकडे थोडंसं होते, पण ते किती असं की दर्यामध्ये खसखस असा प्रकार येतो, म्हणजे एवढं छोटे. आणि इंडिया पॉप्युलेशन एवढं मोठं आहे, हार्टचे प्रॉब्लेम कुणाला नाहीत आणि हार्ट कुणाला नाही, तेव्हा प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. जगात एकमेव फळ आहे की जे तुम्हाला कोलेस्टेरॉल किंवा तुमचे ब्लॉकेज, बायपास किंवा अटॅक हे थांबवणारं ते एकटे फळ आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये चांगलं महत्व आहे याचं 101% काय. आणि म्हणून तर हे याची महत्व हे आहे, पण आपल्याला अजून नावही माहित नाही. बरोबर आहे. आणि 1000 टन इम्पोर्ट होतोय पण तो आपल्याला नाव माहित नाही, म्हटल्यानंतर फळ कधी माहिती होणार, त्याला 50 वर्ष जातील. त्यामुळे ह्याला लाईफ फार मोठे आणि भविष्य फार चांगले. 2 पिढ्या 3 पिढ्या अगदी बसून खाण्याचं हे आहे. रुपया खर्च नाहीये, लागवड आणि पाणी या 2च गोष्टीचं हे आहे. अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली, कारण की आपल्याला अपेक्षित पण नव्हती. कारण की सखोल अभ्यास असेल ना तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं चांगलं नाव कमवू शकता आणि चांगलं उत्पन्न करू शकता. हेच त्यांचं खासियत आहे. सगळ्यात एक महत्वाची की माझ्याकडून सगळे मित्रमंडळी आणि शेतकऱ्यांनी 5000 लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केले, व्हिजिट्सही दिल्या. सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडूनच मला प्लॅन्ट मिळावी. बरोबर. त्या दृष्टीने गेल्या वर्षी बनवली होती, यावर्षी वयानुसार बनवणार नव्हतो, पण काही कारणाने तुम्हाला सांगितलं. बरोबर. त्यामुळे मी थोडीशी बनवली आणि तीही साधारण ह्या महिन्यात ऑगस्ट एंडपर्यंत एकही प्लॅन्ट राहणार आणि त्यानंतर मी अजिबात बनवणार नाही. पण जे शेतकऱ्यांनी ही प्लॅन्ट नेतात ही जिन्युइन आहे. बरोबर आहे. सर्टिफाईड नाहीये पण जिन्युइन आहे, हे माझ्या याचं. मग त्यांनी काय करायचं, मदर प्लॅन्ट झालं. मदर प्लॅन्ट कशाला म्हणायचं, नुसतं आपण लावलंय ते नाही, त्याला फळ आले की ती मदर.
त्याला निशाणी करा, त्या झाडाची ही काडी वापरा आणि तुम्ही प्लॅन्ट बनवा. तिसऱ्या वर्षी जी फळं येतील ती तुम्ही याच्यासाठी. बरोबर. मग ती ज्या काड्या किंवा हे वापरून ए आणि बी टाईपची तुम्ही करा, तर ती झाडं तुम्ही स्वतः वापरा तिसऱ्या वर्षी किंवा शेजाऱ्यांना आसपास द्या, पण ती जिन्युइन असतील, शाश्वत असतील आणि त्याच्यात शेतकरी फसणार नाही. बरोबर आहे. मग तो फायद्यातच नाही. तेव्हा हे सांगायचं होतं स्पेशली तुम्हाला हे की खूप खूप धन्यवाद दादा, खूप चांगली माहिती दिली. आणि खरंच शेतकऱ्यांना अशा काही माहितीची गरज आहे की ज्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये जे नवीन नवीन प्रयोग करायचे ते जर पाहिजे असेल तर यांच्या फार्मवरती नक्की पोहोचा, कारण ते आपल्याला पूर्ण त्यांचा ऍड्रेस सांगते एकदा. कारण की खरंच यांच्याकडे एक तासभर जर बसले तर भरपूर मोठं ज्ञान भेटते. आणि दादा तुमचा एकदा पूर्ण ऍड्रेस सांगा, शेतकऱ्यांना कधीतरी तुमच्याकडे भेटता येईल त्यांचा. मी दशरथ लक्ष्मण थोरवे, उदयबाग, शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. विघ्नर सहकारी साखर कारखाना आमच्याच गावामध्ये आहे. त्याच्यापासून 4 किलोमीटर पश्चिमेला आमची उदयबाग ही शेती आहे. आणि माझा फोन नंबर आहे 90 96 94 67 33. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. पण तुम्हाला माझ्या याला बागेला जर व्हिजिट करायची असेल तर फक्त रविवारी मी हे आहे आणि तेही फोन करून यायचं. नक्कीच या, कारण की मी सुद्धा त्यांना फोन करून चालू होतो आणि रविवारचाच दिवस आज गाठवला. आणि त्यांनी सुद्धा कुठलेही डगमग न करता किंवा कुठलीही काटकसरत न करता भरपूर वेळ आम्हाला माहिती सांगितली. संपूर्ण त्यांचं मग ॲवोकाडोचं असेल, आंब्याचं असेल, आंब्याच्या वेगळ्या व्हरायटी असेल, तर संपूर्ण पिकाविषयी माहिती दिली. आणि अशाच प्रकारची माहिती जर पाहिजे असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.